सुंदर ते ध्यान उभे
हे
धन्य तुझ कृपा सिंधू मानतील, धन्य तुझ कृपा सिंधू मानतील. आपुलिया तू बोल साच करी, आपुला तू बोल साच करी, आपुला तू बोल साच करी. अंबऋषीसाठी जन्म सोशियेला, अंबऋषीसाठी गर्भ सोशियेल, अंबऋषीसाठी जन्म सोशियेला, अंबऋषीसाठी गर्भ सोशियेला. दृष्ट निर्गाडीले किती एक, दुष्ट निर्दाळीले किती एक, दुष्ट निर्दाळीले किती एक. तू का म्हणे माझा वर्णिता पुराणे, का म्हणे माझा हरिका तुकाने, तू का म्हणे माझा वर्णिता पुराणे, का म्हणे माझा हरिका तुकाने. होय कृपा सिंधू नारायण, होय नारायण कृपा सिंधू. बोल तुझा ऋतू नारसिंगी. विठोबा
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 धर्मरक्षवया अवतार घेसी आपुल्या पाडीसी भक्तजन अंबऋषीसाठी जन्म सोशियेले दृष्ट निर्धाडिले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू मनतील आपुलिया बोल साच करी तुका मने मज वर्णिता पुराणे होय नारायणे दया सिंधू विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू 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 बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू 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 पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तू काम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्पुदी प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजं वानरयोक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान पवनपुत्र हनुमान की एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
बोला बोला जय जय हनुमान। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। राम जी को लाना लखन जी को लाना। 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 चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नाम स्मरून आता। धर्मरक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाडीसी भक्तजन। अंबऋषीसाठी जन्म सोशेला दृष्ट निर्धाडिले किती एक विठ्ठल 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 विठ्ठल। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग। जगद्गुरु जगतवंदनीय देहुनिवासी सदैव वैकुंठाला जाणारे नवे नवे तर वैकुंठाहून परत येणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु धर्मगुरु किंबहुना राजांनाही उपदेश करणारे की राजे आमच्या हातामध्ये माड असणं हा आमचा परमार्थ आहे। राजे आमच्या हातामध्ये माड असणं हा आमचा परमार्थ आहे। पण राजे तुमच्या हातामध्ये ढाल आणि शमशेर असणं हा तुमचा परमार्थ आणि पराक्रम आहे राजे। असा उपदेश करणारे जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा गोड चिंतनी अभंग तुम्हा मायबापांच्या सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल 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 विठ्ठल। कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं। बघा आपण एवढे भाग्यवान आहो की आपण भारतात जन्माला आलो। आपण भारतामध्ये जन्माला आलो आणि भारतभूमी एवढी पवित्र आहे। पवित्रते कुडं पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती। एवढी भूमी आपली पवित्र आहे। आता भारतालाच आपण भारत माता असं म्हणतो। आपण दुसऱ्या देशाला म्हणतो का हो? पाकिस्तान माता, चीन माता, अमेरिकन माता म्हणतो का? बोलत जा, म्हणतो का? आपल्या भारतालाच फक्त आपण भारत माता असं म्हणतो। का म्हणतो? कारण आपल्या भूमीमध्ये संतांनी जन्म घेतला आणि त्या संतांच्या पादस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी आहे। पवित्रते कुडा पावन तो देश। 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 जेते हरीचे दास जन्म घेती। जेते हरीचे दास जन्म घेती। जेते हरीचे दास जन्म घेती। पवित्रते कुडा पावन तो देश। पवित्रते कुडा पावन तो देश। जेते हरीचे दास जन्म घेती। जेते हरीचे दास जन्म घेती। पवित्रते कुडा पावन तो देश।
राष्ट्रभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झडके भव्य पताका भगव्या जरी पटक्यांची महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची ही माय मराठी अमुची. हा महाराष्ट्र राज्य आता भारतभूमी एवढी पवित्र आहे आणि त्या भारतभूमीमध्ये महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्यामध्ये काय काय वर्णन केलेलं आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये काय काय वर्णन केलेलं आहे, काय काय आहे. रेवा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी यमुना गंगा यासारख्या नद्या वाहतात आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये असलेला बुलढाणा जिल्हा आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेलं खामगाव तालुका आणि या खामगाव तालुक्यामध्ये असलेला रोहणा गाव या मंदिरामध्ये फाट्यावर रोहणा फाट्यावर असलेले हे गजानन महाराजचं खूप सुंदर असं मंदिर आहे. या मंदिरामध्ये असलेल्या रामनवमीनिमित्त असलेला कीर्तन सोहळा आणि मला ही सेवा प्राप्त झाली हे मी माझं परमभाग्य समजते आणि ज्यांच्यामुळं मला ही सेवा प्राप्त झाली असे असणारे भारसाकडे आजोबा असतील यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक जे असतील त्यांचे देखील मनापासून आभार मानते आणि ज्यांच्या गोड पंचपदीने कीर्तनाला सुरुवात झाली अशा असणाऱ्या भाग्यश्रीताई पूनमताई असतील यांचे देखील मनापासून आभार मानते. तसेच मृदुंगाचार्य मृदुंग विशारद मृदुंग सम्राट त्यांची एक मृदुंगावर एक थाप पडली की अख्खा महाराष्ट्र हादरतो असे असणारे यांचे मृदुंगाचार्य श्याम महाराज यांचे देखील मनापासून आभार मानते. तसेच पेटीवाले बाबा असतील विष्णू महाराज यांचे देखील मनापासून आभार मानते. तसेच तुम्ही श्रोते मंडळी असतील गावकरी समस्त गावकरी मंडळी सगळे असतील यांचे मी मनापासून आभार मानते. आणि आज मी ज्यांच्यामुळं नारदाच्या गादीवर उभी आहे असे असणारे माझे गुरुवर्य नामवंत कीर्तनकार हरिभक्त पारायण आदरणीय रुपालीताई सौने आणि तसेच आदरणीय हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज सौने आणि माझा क्लिअर आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवणारे साऊंड सिस्टीमवाले दादा असतील यांचे देखील मनापासून आभार मानते. आणि मला जन्म देणारे माझे आईवडील असतील यांच्या चरणी मी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग तुकोबरायांचा आहे, साधा सरळ आहे. आता अभंगाचा पहिला मुद्दा असा आहे की धर्मरक्षावया अवतार घेसी. धर्मरक्षावया अवतार घेसी म्हणजे देवाने अवतार कशाकरिता घेतलेला आहे. लोक काहीही विचार करत नाही, लोक काहीसुद्धा विचार करत नाहीत. खूप खोटं बोलतात, खूप खोटं बोलतात. आणि धरी अवतार विश्व तारावया, धरी अवतार विश्व तारावया. तरले तरती हा भरोसा नामधारकाचा ठसा. तुम्ही विश्वास ठेवा, सगळं काही तरणार आहे. आता माझ्या रामप्रभूंनी प्रभू रामचंद्रांनी दगड तारला, प्रभू रामचंद्रांच्या नावाने दगड तारला. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे
मध्ये आदर्श चारित्र्य जर कोणाचं असेल ना तर ते माझ्या प्रभू रामचंद्राचं आहे. खरं सांगते, प्रभू रामचंद्राचं जे चारित्र्य आहे, प्रभू रामचंद्राची जी रामकथा आहे ती एखाद्या मंदिरातल्या देवतेची कथा नाही बरं का. कीर्तन लक्ष देऊ नाही का. प्रभू रामचंद्राची जी रामकथा आहे ती एखाद्या मंदिरातल्या देवतेची कथा नाही आहे. प्रभू रामचंद्राची जी रामकथा आहे ते प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे. प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे. आणि प्रभू रामचंद्र तुमचं आमचं आराध्य दैवत आहे. मी नेहमी सांगत असते, प्रभू रामचंद्राचं जर नाव बघायला गेलं तर त्याला उकारही नाही आहे आणि विलंटीही नाही आहे. सरळ चारित्र्य आहे. आता 10मा स्कंदाच्या आधी 9मा स्कंद येतो आणि 9मा स्कंदाचे जे वैशिष्ट्य आहेत त्याचं जोपर्यंत तुम्ही प्रभू रामचंद्र रूपी आचरणाचा चष्मा परिधान करत नाही तोपर्यंत तुम्हाला श्रीकृष्णाचं चारित्र्य कळणार नाही. रामायण हे आदर्श आहे. रामायण हे आदर्श आहे तुमच्या आमच्यासाठी. रामायण हे आदर्श व्यक्तिमत्व जर कोणाचं असेल ना तर ते प्रभू रामचंद्राचं आहे. प्रभू रामचंद्राचं चारित्र्य आहे. कीर्तन लक्ष देऊ नाही का बरं का. बोलत जा बरं का. हां नीट आहे का कीर्तन. बघा 4-5 वर्षाचे प्रभू रामचंद्र होते तेव्हा एका विहिरीमध्ये उतरले आणि तिकडून कैकई मातेचं एवढं प्रेम होतं प्रभू रामचंद्रावर. खूप प्रेम होतं. कौसल्यपेक्षाही जास्त प्रेम होतं कैकई मातेचं. मग प्रभू रामचंद्र विहिरीमध्ये उतरले. कैकई मातेनं आवाज दिला, ए रघुनंदना. काय ग आई काय म्हणतेस. कौसल्या माता प्रभू रामचंद्र विहिरीमध्ये होते. कौसल्या माता वरूनच बोलत होत्या, वर ये बाळा. अगं आई मी येतो पण माझी एक अट आहे. काय अट आहे रे बाळा तुझी. तो प्रभू रामचंद्र म्हणाले, अगं आई ज्या वेळेस तू माझ्या वडिलांना दशरथाला मदत केली त्यावेळेस तू 2 वर मागितले होते ते माझ्यासाठी मागते का ग. तू माझ्यावरती प्रेम करते ना ग. कैकई माता म्हणाल्या, हो बाळा मी तुझ्यावरती प्रेम करते ना. मग माझ्यासाठी एवढं काम करते का ग. कैकई माता म्हणाल्या, बाळा मी तुझ्यासाठी माझा प्राण द्यायला सुद्धा तयार आहे. तुला काय पाहिजे ते सांग. प्रभू रामचंद्र म्हणाले, अगं आई मला 2 वर माग आणि ते एका वरामध्ये मला वनवास माग आणि दुसऱ्या वरामध्ये मला भरताला राजगा दे. कैकई मातेच्या डोळ्यातनं धारा लागल्या. कैकई माता म्हणाल्या, काय बोलताय. मी तुम्हाला माझा प्राण काढून देऊ शकते, मी माझे डोळे काढून देऊ शकते, पण तुम्हाला हे देऊ शकत नाही. कारण प्रभू रामचंद्र तुम्ही जर माझ्यापासून दूर गेले तर माझं काय होईल. प्रभू रामचंद्र म्हणाले, अगं आई मी जर नाही गेलो तर मला अहिल्याचा उद्धार होणार नाही, शबरी मातेचा उद्धार होणार नाही, हनुमंतराय मला भेटणार नाही, राक्षसांचा उद्धार होणार नाही. मला जावं लागतं ग आई. तुला समाज सगळा बोलेल, तुझं नाव देखील या जगामध्ये ठेवणार नाही असे माझे प्रभू रामचंद्र म्हणाले. विठ्ठल विठ्ठल मग असं म्हणजे भगवंत कशासाठी अवतार घेतो तर भक्तांचं रक्षण करण्याकरता घेतो. आता तुम्ही म्हणसाल कोणाचं रक्षण केलं. आता मी सांगते, ज्या वेळेस कौरव पांडवांच्या राजवाड्यामध्ये दूत चालू होतं, दूत म्हणजे जुगार, दूत चालू होतं. त्या दूतामध्ये पांडवांचा सगळ्यात मोठा भाऊ युधिष्ठिर आणि कौरवांचा सगळ्यात मोठा बंधू दुर्योधन हे दूध खेळायला बसले. आणि त्या सभेला ज्ञात होतं की दुर्योधनाला दूध खेळण्यात पक्का आहे, पण युधिष्ठिराला दूध खेळता येत नाही. दूध चालू झालं आणि ते दूध पाहण्यासाठी आलेले होते कृपाचार्य, द्रोणाचार्य आणि पितामहा विष्णू हे सगळे आलेले होते. दूत चालू झाला आणि त्या दूतामध्ये आपल्या दुर्योधनाने सगळी त्याची संपत्ती मांडली. युधिष्ठिराने देखील आपली सगळी संपत्ती मांडली, पण पहिल्या ढावामध्ये सगळं हारले. मग त्यांनी दुसऱ्या ढावामध्ये आपले हत्ती घोडे, दुर्योधनाने देखील आपले हत्ती घोडे लावले, युधिष्ठिराने देखील आपले हत्ती घोडे लावले. शेवटी ते सगळं हरून बसले, सगळं हरवलं, सगळं गमावलं. फक्त आता एक राहिली होती, ती द्रौपदी माता राहिली होती. दुर्योधन म्हणाला, ए धर्मराज सगळं गमावून बसला, तू काहीतरी आता डावावर लावणार आहे, तू काहीतरी डावावर लाव. धर्मराज म्हणाला, काही राहिलं नाही माझ्याकडे, काहीही उरलं नाही. दुर्योधन हसत म्हणाला, तुझी द्रौपदी आहे ना, तिला लाव डावावर.
तिला डावावर लाव. धर्मराजाने नाइलाज होता, धर्मराजाने द्रौपदीला डावावर लावलं आणि द्रौपदीला देखील गमावून बसले. सगळे 100 कौरव आले होते, ते हसू लागले. दुर्योधन म्हणाला, ये दुशासना, जा वर आणि त्या द्रौपदीला घेऊन ये. त्या द्रौपदीला घेऊन ये. दुशासन वर गेला, म्हणाला, ए द्रौपदी, तुला खाली बोलवलंय. द्रौपदी माता म्हणाल्या, मला तर हे वहिनी म्हणत होते, आज काय झालंय की मला द्रौपदी म्हणतायत? काहीतरी खाली झालंय म्हणून मी येणार नाही. दुशासनाला द्रौपदी माता म्हणाला, मी येणार नाही. का हो भाऊजी, तुम्ही मला रोज वहिनी म्हणता, आज काय झालंय की तुम्ही मला द्रौपदी म्हणताय? दुशासन म्हणाला, तू खाली चाल, तुला सगळं कळेल. द्रौपदी माता म्हणाल्या, म्हणत होत्या मी येणार नाही. द्रौपदी माता म्हणल्या, मी येणार नाही. द्रौपदी मातेचे केस पकडले, फरफडत वळत खाली घेऊन आले. सभेमध्ये 100 कौरव बसलेले होते. मग द्रौपदी मातेनं तिचे 5 पती बघितले तिथे बसलेले. द्रौपदी माता म्हणाली, दुशासना, माझे 5 पती बसलेले आहेत तिथं, तुला जर असं बघितलं तर तुला मारून टाकतील. पण महिला मंडळ, तिला काय माहिती होतं की माझ्या नवऱ्याचा बी याच्यात हातबल आहे? माहिती होतं का? काहीही करू शकले नाही. द्रौपदी माता म्हणाल्या पितामहा विष्णू म्हणाले, द्रौपदी, आम्ही आता काहीही करू शकत नाही, कारण तुझ्या नवऱ्यांनी तुला डावामध्ये दूतामध्ये हरून टाकलं, गमावून टाकलं. आम्ही काहीही करू शकत नाही. द्रौपदी माता अशाच उभ्या होत्या आणि त्याचे 5ही नवरे खुर्चीवर बसले आणि खाली माना घालून बसले. माना खाली घालून बसले. द्रौपदी माता म्हणाले, आता माझ्यासोबत कोणीही नाही आहे. दुर्योधन म्हणाला, ए दुशासना, जा, ती होती आपली वहिनी, आता ती झाली आपली दाशी, ओढ तिची साडी. दुशासन साडी ओढायला गेला. द्रौपदी माता म्हणाल्या, आता माझ्यासाठी कोणीही नाही आहे. माझे नवरा, माझे 5ही पती माना खाली घालून बसले, आता माझ्यासाठी कोणीही नाही आहे. द्रौपदी मातेने दोन्ही हात वरी केले आणि दुशासन साडी ओढू लागला आणि द्रौपदी माता देवाला बोलावू लागली, देवा. पण माझा पंढरीचा मालक एवढा धावून आला की साडीवर साडी बसलेले लोक विचार करू लागले, नारी में साडी ही नारी हे. एवढा माझ्या भगवंतानं देवाला, ते द्रौपदी मातेला साड्या पुरवला. शेवटी माझा जगाचा मालक साडी झाला द्रौपदी मातेसाठी. लोक म्हणतात, देव काय करतो? विठ्ठल 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 विठ्ठल. देव संकट दूर करत नाही, येणाऱ्या संकटाला तोंड द्यायची ताकद देतो. आता मराठी भाषा शिकला असाल, मराठी भाषा ही कंपनाने तयार झाली बरं का. भाषाशास्त्र शिकला असाल, आता व्याकरण शिकला असाल, कंठस्य, दंतस्य, ओठस्य. विठ्ठलाचं नाव घ्यावं आणि प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक मिनिटाला आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा निर्मित होती, उत्तेजित होती, ती सायंटिफिकली पॉझिटिव्ह एनर्जी विठ्ठलाच्या नामचिंतनाने वाढते. म्हणून मी नेहमी सांगत असते, मेडिटेशन करा, साधना करा, देवावर विश्वास ठेवा. सगळ्यात मोठी साधना जी कोणची असेल ना, तर ते नामसंकीर्तन साधन पै सोपे, जडतील पापे जन्मांतरीचे. सगळ्यात मोठं मेडिटेशन आहे नामचिंतन. काळवेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उतर. त्याला काही काळवेळ नाही आहे. न लगती सायच जावे वनांतर, सुखे येतो घरा नारायण. सांगा ना, मध रागाने खाल्लं, गोड लागेल का ग माय? गोड लागेल का? बोला ग माय, तुम्ही माझ्या आहे म्हणून तरी बोलायला कुठे शिकावं लागतं का ग माय? आपल्याला बोलता येतं की नाही? हां, बोलत जा. नवरा बायकोचं भांडण झाले. बायको म्हणली, तुम्हाला माझी कदर नाही. तुमची शेती बाडी, माय बाप, बहीण बाळ सगळं मी सांभाळते. मी काय सांभाळू? नवरा म्हणला, तू तुझं तोंड सांभाळ, मी सगळं सांभाळतो. जास्त खुश होऊ नका. हे बोलायचं कारण तुम्हीच आहे. जास्त खुश होऊ नका बरं का. हे बोलण्याचं कारण तुम्हीच आहे. हां, बाईला काही लागत नाही आयुष्यामध्ये. बाईला काही सुद्धा लागत नाही आयुष्यामध्ये. 2 शब्द प्रेमाने बोला ना तिच्यासोबत. 2 शब्द प्रेमाने बोला. 2 शब्द जर प्रेमाने बोले ना, अरे ती बाई प्रत्येक संकट एका पायावर झेलण्याची क्षमता ठेवते. फक्त नवरा विश्वास ठेवणारा असावा. मला सांगा माय मावल्या, संसारात कोण शहाणं लागतं ग?
माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं झाल्यावर येईल मला अक्कल. माझं पेटेपर्यंत जरी सांगा. कोण लागतं शहाणामध्ये? शहाणा मालक शहाणा लागतो. कोण लागतं? मालक शहाणा लागतो संसारामध्ये. आणि माझा जगाचा मालक एवढा शहाणा आहे, एवढा शहाणा आहे, काही सुद्धा बघत नाही. स्त्री पुरुष कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पंथाचा आहे. अरे नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये वाळवंटात सगळ्यांसोबत नाचतो. एवढा शहाणा माझा मालक आहे. जर नवराच शहाणा असेल तर संसार करायला काय जड आहे ग माय? आहे का काही जड? बोलत जा ना मग. नाही ना? संसार करायला काहीही जड नाही आहे. विठ्ठल विठ्ठल. मग आपल्या एवढी ताकद आहे आपल्यामध्ये, खूप ताकद आहे. द वुमन इज आयडियल मॅनेजर. सगळ्यात व्यवस्थापक स्त्री आहे. सगळ्यात व्यवस्थापक स्त्री आहे. व्यवस्थापक गृहिणी आपल्या घरामध्ये करते. लय ताकद आहे मग आपल्यात. आता तुम्ही, मला माहिती नाही कुठून कुठून आल्यात, पण तुम्ही लय हुशार आहे. तुम्ही लय हुशार आहे. फक्त हे तोंड सोडलं ना, तुम्ही लय हुशार आहे. तुम्ही लय हुशार आहे. विठ्ठल विठ्ठल. बघा, तुकोबऱ्यांसाठी विठ्ठलानं यावं याच्यात काय नवल आहे? औलीसाठी आले होते की नाही? आले होते ना. मग तुकोबऱ्यांसाठी आले, याच्यात काही नवल नाही. मग तुकोबऱ्यांना किती पत्न्या होत्या? 2, रखमा आणि जिजा. जिजांनाच आपण औली असं म्हणतो. जिजांनाच औली असं म्हणतो. आता औली ह्या एवढ्या श्रीमंत होत्या. औली ह्या असे श्रीमंत होत्या. आता काही हौशीने ऐकू नका. तुकोबरायांनी काही हौशीपोटी 2 बायका केल्या नव्हत्या. पहिलीला लेकरू होत नव्हतं म्हणून मायबापानं दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित इतकं बेकार आहे की दुसरीच्या अगोदर पहिलीलाच लेकरू झालं. देवाचं गणित, देव पण काही भारी परीक्षा बघतो. मग तुकोबरायांना किती पत्न्या होत्या? किती होत्या? नाव त्यांचे रखमा आणि जिजा. जिजांनाच आपण औली असं म्हणतो. आता लोक म्हणतात औली या पटकड होत्या. औली या पटकड होत्या. पण औलीसारखी बायको भेटणं हे भाग्यवंताचं लक्षण आहे. आणि त्या बाईचंही एवढं भाग्य होतं की तुकोबरायांसारखा नवरा भेटला. आता मी तुमची लेक म्हणून सांगते, व्यासपीठावर सांगते. जी पोरगी साधूंची संतांची सेवा करणारी, त्या विचाराने जगणारी, मोठ्यांचा आदर करणारी आणि नाते टिकवणारी सून जर तुमची असेल ना, तुम्ही खूप भाग्यवान आहात. फक्त सून माळकरी पाहिजे. सून माळकरी पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही मला सांगा माय, आपण लेकराला म्हटलं पुस्तक वाच वाच वाच, वाचतो का ग? वाचतो का? वाचतो नाही वाचत. तुम्ही पुस्तक घेऊन बसा. तुमच्या शेजारी तुमचा पोरगा पुस्तक घेऊन बसल्याशिवाय राहत नाही. याला संस्कार म्हणायचं माय. आता काही म्हातारे म्हणतात लागून घेऊ नका बरं का बाबा, तुम्हाला नाही म्हणत आहे मी, जे जे करतात त्यांना म्हणते बरं का. आता म्हातारे म्हणतात पोरं वाया गेली आणि पोरं वाया गेली. काय म्हणतात? पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. बाबा तुम्ही बेड्या फुकू फुकू तुमची तोंड आत गेली म्हणून पोरं वाया गेली. बरोबर आहे की नाही? अहो काय तुम्हाला दिसत नाही? ॲटमॉस्फिअर तसं आहे ना, वातावरण तसं आहे. तुम्हाला काडी सुद्धा पकडता येत नाही. तुम्हाला चष्म्यातून पण दिसत नाही बाहेरचं, तर तुम्ही मारुतीच्या ओट्यावर बसून पत्ते खेळता आणि मारुतीच्या मंदिरात ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवता. तुम्ही गुणाची का? तुम्ही गुणाची का? म्हाताऱ्यांचं जाऊ द्या. म्हाताऱ्या म्हणतात आजकालच्या काय पोरी होत आहे का? यांना काय झड आहे का? आम्ही किती कष्ट करून खाल्लं, यांना सगळं आयतच भेटलं. हो ग माय, आय एक्सेप्टेड. मी मान्य करते ना. तुम्ही जेवढे कष्ट केले तेवढे आमच्याच्यानी होणार नाही आहेत. आमच्याच्यानी होणार नाही आहेत तुम्ही जेवढे कष्ट केले तेवढे. अगं माय, माझ्या आजीनं जेवढा काटकसरीनं संसार केला म्हणून माझ्या आईला सुख लागतंय, आणि माझ्या आईनं एवढा काटकसरीनं संसार केला म्हणून मला सुख लागतंय. आम्ही मान्य करतो ना आमच्याच्याने नाही होणार. पण तीच म्हातारी जर दारात बसून मिश्री चोडत असेल आणि त्या मिश्रीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, ती गुणाची का मग? कोणत्या तोंडाने सांगणार आहे ती ज्ञानेश्वरी वाच म्हणून? कोणत्या तोंडाने सांगणार? आपण कारण नसताना शिवी देतो की नाही? कारण नसताना शिवी देतो. मला सांगा, तुमच्या घरात कोणचा हरिपाठ होतो रोज? होतो का? कारण नसताना शिवी देतो ना आपण. हां, कारण नसताना शिवी देतो माय. विठ्ठल विठ्ठल.
म्हाताऱ्या म्हणतात की पोरी वाया गेल्या, पोरं वाया गेले, हो की नाही? तसं असतं. आपण कारण नसताना शिवी देतो, हो की नाही? देतो ना. विठाला विठाला आता मग तुकोबारायांना किती पत्न्या होत्या? 2. आता तुकोबारायांची पत्नी जी अवली आहे ती श्रीमंत होत्या, गरीब नव्हत्या. गुळवे सावकारांची पोरगी होती. 36 एकर ऊस होता तिच्या वडिलांच्या इथं. 36 एकर पुण्याच्या डोंगरात, पुण्यात होता बरं का, पुण्यात होता. 36 एकर ऊस. तरी तुकोबारायांच्या घरी मिठासोबत भाकर खायची, एवढं मोठं मन होतं. मग तुकोबाराय गरीब होते असं नाही. 65 लाखाची सावकारकी होती तुकोबारायांची. भीमाशंकरच्या शेजारी एक गाव आहे, तिथं राहत होते. ज्या दिवशी विश्वंभर बाबा स्थानपन्न झाले त्या दिवशी ते गावं सोडून देहू त्या राहायला आले. 25 बैलगाड्या होत्या, त्या सगळ्या इंद्रायणीत बुडवल्या. 25 बैलगाड्या. तुम्ही सांगा, शेतकऱ्यांचं पहिलं कर्ज माफ जर कोणी केलं असेल ना, ते तुकोबारायांनी केलं. कोणी केलं? तुकोबारायांनी केलं. वाजवीत जा टाळ्या. टाळी वाजवणं ज्ञानी माणसाचं लक्षण असतं, म्हणून म्हणते टाळी वाजवीत जा बरं का. विठाला विठाला एवढं होतं तुकोबारायांकडे. मग कमी होतं का? होतं का? नाही, कमी नव्हतं, सगळं काही होतं. तरी सुद्धा आता अवलीच्या पायामध्ये काठा मोडला. आपल्या तुकोबारायांना भाकरी द्यायला गेली आणि तिच्या पायात काटा मोडला. जसा काटा मोडला तसा विठेवरचा मालक आला, म्हणाला, अवली थांब ग, थांब, तुझ्या पायातला काटा काढायचा. नाही, मला नाही थांबायचं, माझे तुकोबारा आहे तिकडे, तुकोबारायांना मला भाकर नेऊन द्यायची आहे, मी तिकडून आली की तुमच्याजवळ थांबते. तोपर्यंत विठेवरचा मालक तिची वाट बघत थांबला. ती भाकर देऊन आली, तिचा विठेवरच्या मालकाने पाय हातात धरला. दाखव ग अवली, तुझ्या पायातला काटा काढतो. बघा, एवढा माझ्या भगवंतानी विठेवरच्या मालकानं अवलीचा पाय हातात घेतला. विठ्ठल विठ्ठल बाई कमी असते का? मग नाही, बाई कमीहीच नसते. आता अदुच्च मुलांनी अनुसंतानी कर्मानुबंधीने म्हणू शकेल. आता तुम्ही जे आहे ना, ते तुमच्या कर्मामुळे आहे बरं का, तुमच्या कर्मामुळे आहे. आता आमच्या साधू संत का सुखी आहेत? त्यांना त्रास नाही आहे का? पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कोणी हिरावून घेऊ शकलं का? त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कोणी हिरावून घेऊ शकलं नाही? घेऊ शकलं का? नाही. अरे, ज्या देहूंना तुकोबारायांचा गाथा बुडवला, ज्या देहूंना तुकोबारायांना काव्य रचना करू दिली नाही, ज्या देहूंना तुकोबारायांना वेडं ठरवलं, त्याच देहूच्या माणसांना गाथेचं मंदिर बांधावं लागलं. एवढं सामर्थ्य त्या संतांच्या अधिकारामध्ये होतं. विठ्ठल विठ्ठल आता पितामहा विष्णू. आता माणसांना कळालं पाहिजे. आता कसं चालू आहे माहिती आहे का? जो महाराज फॉर्च्युनरमध्ये आला तर तो हुशार आहे. तो हुशार आहे. तो सायकलवर येऊ द्या, तो किती हुशार होते, सायकलवर येऊ द्या, मान द्यायची पद्धत बदलती, कारण श्रीमंती. आता देवात पण तसंच झालंय. ज्या देवाला प्रसिद्धी जास्त त्या देवाला गर्दी जास्त आहे की नाही? ज्या देवाला प्रसिद्धी जास्त. आता निघालं होतं ते चलो खाटू श्याम. अंधेरो की नगरी में कैसे मैं पार जाऊं, श्याम बलेने आ जाऊं, हौसला हार न जाऊं, श्याम आ जा, तीन बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना, तीन बाण के धारी, तीन बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना, तीन बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल
कारण प्रसिद्धी काकेत कडसान गावाला वडसा असं झालं इथे, हो की नाही. आता पितामहा विष्णू आता माणसांना कळायला पाहिजे तूच आहेस की विठ्ठला. पितामहा विष्णू श्रीकृष्णांना वचन दिलं, काहीही झालं तरी शास्त्र उचलायचं नाही. पण शास्त्र उचलायचं नाही. अर्जुनाच्या रथाचा पाय गेला, बाणावर बाण अर्जुनाला मारला. ते देवाला सहन झालं नाही. देवानं सुदर्शन चक्र फिरवलं. पितामहा विष्णू म्हणाले, देव आहात ना, वचन मोडलं. श्रीकृष्ण वर तोंड करून म्हणाले, मी जरी कृष्ण असलो तरी माझ्या भक्तांवर झालेला अन्याय मी कधी सहन करणार नाही. माझ्या भक्तांवर झालेला अन्याय सहन करणार नाही. माझ्या भक्ताचं रक्षण करणं हे सगळ्यात मोठं माझं वचन आहे. हेच सगळ्यात मोठं माझं वचन आहे. बघा, स्वतःच्या वचनाची पूर्तत्व करून आपल्या वचनाची, स्वतःचं वचन मोडून आपल्या वचनाची पूर्तत्व करतात. तू बोलतोच की रे, करतो मीच. ते एक जुनं भजन आहे. लेकुरांची सेवा केली सत्वाई, कसा पांग फेडू कसा होऊ उतराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओ वाडीन जीव माझा सावडे विठाई, विठ्ठला माय बापा अभंगाला जोड, टाळची पड्यांची अभंगाला जोड, टाळची पड्यांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा विठू माऊली, तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. फिरत्या चाका वरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. पुरुष मंडळ हात वर करा, पुरुष मंडळ. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. प्रेमाने मी म्हणते त्याच्या समोरचं म्हणायचं. पाऊले चालती जोरात जोरात, पाऊले चालती दुखी संसाराची, दुखी संसाराची, पाऊले चालती यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी, काना वाजवी तो बासरी, काना वाजवी. हा यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी, काना वाजवी बासरी. राधे चाल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून पाहू, राधे चाल माझ्या गावाला जाऊ, सारं राधे चाल माझ्या गावाला जाऊ. हा गोकुळ माझं गाव आहे गावात, हा गोकुळ माझं गाव आहे गावात, राधे चाल माझ्या गावाला जाऊ, हा राधे चाल माझ्या गावाला जाऊ. प्रेमाने जगाच्या मालकाच्या कानापर्यंत खणखणाट गेला पाहिजे. पुरुष मंडळ चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी, तो पहा विटेवरी, विठाल विठ्ठल, ते विठाल
विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल. टाळी टाळी टाळी. हातानं टाळी, मुखानं विठेवरच्या मालकाचं नाम आणि स्वर्गात विठेवाचा मालक. ये ओ विठ्ठले माझे माऊली ये, ये ओ विठ्ठले माझे माऊली ये. ये ओ विठ्ठले माझे माऊली ये, ये ओ विठ्ठले माझे माऊली ये. हा ये ओ विठ्ठले माझे माऊली ये, ये ओ विठ्ठले माझे माऊली ये. ये ओ विठ्ठले माझे माऊली ये, ये ओ विठ्ठले माझे माऊली ये. हा निधडावरी करा, निधडावरी करा ठेवूनी वाट मी पाय, देवा हो वाट मी पाय. ये ओ विठ्ठले माझे माऊली ये, ये ओ विठ्ठले माझे माऊली ये. ये ओ विठ्ठले माझे माऊली ये, ये ओ विठ्ठले माझे माऊली ये. आता इमानदारीने सांगा, अशी मजा कचकच कांद्यात येणार आहे का? येणार आहे का? कशाला मरता? येणार आहे का? अरे असं आपली अशीच दृष्टी पाहिजे, दृष्टीनं फिरे माघारी आपली अशी नजर पाहिजे, अशी स्थिर पाहिजे. शाहिस्ता खानाच्या लाल महल्याच्या हल्ल्यामध्ये शाहिस्ता खानाच्या बहिणीची पोरगी भीतीने लपून बसली. शाहिस्ता खानाची बायको पडत पडत आली, झापना झापना मुझे लगता है शिवा के मावलो ने बेटी उठा ली, शिवा के मावलो ने बेटी उठा ली. शाहिस्ता खान शत्रु आहे, बायकोला म्हणतो बेगम जबान को लगाम दे, वो शिवा के मावले है, ऐसी उनकी औलाद नहीं कि बेटी पर गंदी नजर डाले. बायकोला कौतुक वाटलं. बायको म्हणाली आपको क्या लगता है झापना, आपने उनकी बहु बेटियां उठा ली, उनकी इज्जत तक लूट ली, वो बदला नहीं लेंगा? बेशक लेंगा. आज उंगलियों से जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा, लेकिन विश्वास के साथ कहता हूँ मैंने मेरे आंखों से देखा है. वो बेटी अपनी हो या उनकी, वो शत्रुत्व नहीं निभाते. वो बेटी किसी ही धर्म जात की हो, वो कभी ही बेटी को आप हिंदू धर्म को देवी समझते हैं, बेटी को धर्म देवी समझते हैं. ऐसे हिंदू लोग हैं हो. माझ्या शत्रूलाही माझ्या राजावर एवढा विश्वास होता, असं माझ्या राजांचं चारित्र्य होतं. आणि माझ्या राजमाता महासाहेब जिजाऊंची कुस पावन होती, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखं पोटी रत्न जन्माला आलं. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली पडाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली पडाला. तो बापाचा बाप वाघ शुपा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुपा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फडाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फडाला. तो बापाचा बाप वाघ शुपा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुपा जन्मला. होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची, आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची. जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. स्वराज बांधिले स्वराज्याचे त्या तोरणा गडाला, स्वराज बांधिले स्वराज्याचे त्या तोरणा गडाला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फडाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली
असं माझ्या राजांचं चारित्र्य होतं. मग आपण त्याचे वारसदार आहो. आपली नजर कशी पाहिजे? अरे आपली बायको सोडून सगळ्या स्त्रियांवर आई बहिणीच्या नजरेनं बघावं. यत्र नारीस्त्रू पूजन्ते रमते तत्र दैवता. जिथे स्त्रींचा सन्मान आहे तिथे भगवंताचा वास आहे. आता लोक म्हणतात भगवंत कशासाठी अवतार घेतो? तुकोबारायांना म्हणतात भगवंत अवतार कशासाठी घेतो? तुकोबाराय पहिल्या चरणामध्ये सांगतात, धर्म रक्षा बाया अवतार घेसी. 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 आपुल्या पाडीसी भक्त जना. 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 अंबऋषीसाठी जन्म सोसियले. अंबऋषीसाठी जन्म सोसियले. अंबऋषीसाठी जन्म सोसियले. अंबऋषीसाठी जन्म सोसियले. धर्मरक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाडीसी भक्तजन. अंबऋषीसाठी जन्म सोशियेला दृष्ट निर्धाडिले किती एक. भगवंत भक्तांचं रक्षण करण्याकरता जन्म घेत असतो. आता धर्मराज हे लोक कलियुगातले लोक एवढे खोटे बोलतात की खऱ्याला खरं मानतच नाहीत. खऱ्याला खरं मानतच नाहीत, एवढे खोटे बोलतात. धर्मराज फक्त एक खोटं बोलला, वैकुंठात जाता वेळेस त्याचा पायाचा अंगठा गळून पडला. आपण तर उठता बसता खोटं बोलतो. आपलं काय होईल सांगता येत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा भगवंतांनी रक्षण केलं, भगवंताच्या नंतर संतांनी रक्षण केलं, आणि संतांच्या नंतर जर कोणी रक्षण केलं असेल ना तर ते फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्षण केलं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून म्हणतात भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत नाहीत. आहेत का? नाही. कावड्यासारखं धृत कोणी नाही, काजव्यासारखं काळं नाही, लोणीसारखं मऊ नाही,
माणसांच्या देहासारखा देह नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा नाही. अरे माझ्या राजांना एवढं रक्षण केलं, भर चौकात आबरू लुटली जात होती, पण समोर कोणी आलं नाही, पण माझा राजा आला होता. माझ्या राजांना रक्षण केलं. आता तुम्ही एवढे थाटात जगताय ना, ते फक्त माझ्या राजामुळं. कोणालाही राजे म्हणायचं नाही बरं का. आपण मित्रालाही राजे म्हणतो, कोणालाही राजे म्हणायचं नाही. आताचे लेकरं कसे मावळे होते माझ्या राजांचे, हां, आणि आत्ताचे मावळे कसं आहेत. माझ्या राजांचे मावळे होते, लवकर उठे लढायला सुठे, तलवार तुटे पण पिचे ना हटे, असे माझ्या राजांचे मावळे होते. आणि आत्ताचे मावळे उशिरा उठे नालीत पडून थोबाड फुटे, पोरीच्या मागे सुटे नालीत पडून थोबाड फुटे पण पिचे ना हटे, असे आत्ताचे मावळे आहेत. माझ्या राजांच्या मावळ्यांना साध्या सुपारीच्या खंडाचं देखील व्यसन नव्हतं, असे माझ्या राजांचे मावळे होते. आणि राजाला देखील माझ्या सुपारीच्या खंडाचं देखील व्यसन नव्हतं. तुम्ही एवढे जगताय ते फक्त माझ्या राजामुळं, एवढे थाटात जगताय ना ते फक्त माझ्या राजामुळं. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय दड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय दड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. विठ्ठल 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 असं माझे राजा होते. आणि आता भगवंत रक्षण करण्याकरता अवतार घेतो. अभंगाचं तृतीय चरण. अंबरुषीसाठी जन्म सोशियले, 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 अंबरुषीसाठी जन्म सोशियले. दृष्टाने दाडिले किती एक, किती एक, दृष्टाने दाडिले किती एक, किती एक, दृष्टाने दाडिले किती एक, किती एक, दृष्टाने दाडिले किती एक, किती एक. अंबरुषीसाठी जन्म सोशियले, 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 अंबरुषीसाठी जन्म सोशियले. अंबरुषीसाठी जन्म सोशियले, दृष्ट निर्धारलेले किती एक. आता प्रत्येकाने हात वरी घ्या प्रेमाने.
गण गण गणात गण गण गणात बाबाने मंत्र दिला हो आम्हाला लहानपणात गण गण गणात गण गण गणात बाबाने मंत्र दिला हो आम्हाला लहानपणात गण गण गणात गण गण गणात बाबाने मंत्र दिला आम्हाला लहानपणात गण गण गणात गण गण गणात बाबाने मंत्र दिला आम्हाला लहानपणात गण गण गणात गण गण गणात बाबाने मंत्र दिला हो मला लहानपणात गण गण गणात गण गण गणात बाबाने मंत्र दिला मला लहानपणात विठोबा रखुमाई 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 विठोबा 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 बघा माझ्या कौशल्या मातेने एका पुत्राला म्हणजे एका बाळाला जन्म दिला रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम पती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती 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 राघव राजा राम पतित पावन सीताराम प्रभू रामचंद्र जन्माला आले अयोध्येमध्ये टरकानी हत्ती ते साखर वाटत होते दशरथाला कळलं आनंद गगनात मावेना आनंद गगनात मावत नव्हता अशी रामनवमी याला रामनवमी म्हणतात झाले राम राज्य काय उन्हे काय उन्हे आमासी झाले राम राज्य काय उन्हे आमासी झाले राम राज्य काय उन्हे आमासी गंगे आमासी काय उन्हे आमासी झाले
विठ्ठल 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 विठ्ठल. खूप छान इथे असलेलं मंदिर रामाचं आणि गजानन महाराजचं खूप छान आहे. आणि मला साथ म्हणून असणारे आमच्या ताई असतील, पेटीवाले बाबा असतील, मृदुंगाचार्य असतील, यांचे मी मनापासून आभार मानते. तुम्ही शेवटपर्यंत बसले ही मी खरंच मनापासून आभार मानते. आणि इथेच थांबते. आणि ज्ञानोबा चरणी, तुकोबा चरणी, गजानन महाराजांच्या चरणी, गुरुवरांच्या चरणी, आईवडिलांच्या चरणी सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुका मने माझा वर्णिती पुराणे. तुका मने माझा वर्णिती पुराणे. तुका म्हणे तुझा वर्णिती पुराणे. तुका म्हणे तुझा वर्णिती पुराणे. तुका म्हणे तुझा वर्णिती पुराणे. तुका म्हणे माझा वर्णिती पुराणे. तुका म्हणे तुझा वर्णिती पुराणे. तुका म्हणे तुझा वर्णिती पुराणे. होय नारायणा कृपा सिंधू. होय नारायणा दया सिंधू. दया सिंधू. अंबरुषीसाठी जन्म सोशियले. अंबरुषीसाठी जन्म सोशियले. होय नारायण दया सिंधू. होय नारायण दया सिंधू. दया सिंधू. अंबरुषीसाठी जन्म सोशियले. अंबरुषीसाठी जन्म सोशियले. दुष्ट निर्दाडीले किती एक. दृष्ट निर्दाडीले किती एक. किती एक. अंबरुषीसाठी जन्म सोशियले. अंबरुषीसाठी सोशियले. दृष्ट निर्दाडीले किती एक. दृष्ट निर्दाडीले किती एक. किती एक. अंबरुषीसाठी जन्म सोशियले. अंबरुषीसाठी जन्म सोशियले. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले रे पुरे वेठी वाकुडे उत्तरे. क्षमा परात महाराज तुम्ही सिद्ध. हा नाही विचारिला अधिकार म्या फुला. क्षमा परात
श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाळ माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय करता दुकरता भरता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माड मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय रत्नाखचित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भरा रुंजून तेनु पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना मूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दासरामाचा वाटपाये सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भुवर जळमुळ ताराया जय देव निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी